कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या जगात लय मोठी स्पर्धा आहे बघा अमोल। अरे लोक आपल्याला मागे टाकून कधी पुढे निघून जातील आपल्याला कळायचं पण नाही। हो दिप्या, पण जिंकण्यासाठी घाई करणारा नेहमी ठेच लागून पडतो, कारण तो फक्त जिंकण्यासाठी खेळत नसतो तर दुसऱ्यांना हरवण्यासाठी खेळत असतो। हो मा, दुसऱ्यांना हरवलं की मगच आपण जिंकणार ना। पण अमोल बाळा, अरे दुसऱ्यांना हरवण्यासाठी खेळायची काय गरज आहे? स्वतःसाठी खेळा ना। हे बघ, स्पर्धा ना कायम स्वतःशी असावी। आपण कालपेक्षा आज काय चांगलं केलं ना हे बघावं माणसाने। वा मा, हे खूप छान आहे, मला खूप आवडलं। बरं थँक्यू। हप्पे, तू ना अमोलला मोठं होईपर्यंत फार तयारच करणार बघा। बरं विनय काका, येतो आम्ही। अर्जुन चलूया। हा चला निघू। चला, नाश्ता झालाय का? निघायचं ना? हो बाबा चला। हो बाबा चला चला। जाऊकायचा सर हे। बॅग घेत। हो बाय। बर तिथे तुझं कसं ग? हो चला निघूया लगेच। बर ठीक आहे बापू, विनू बाबा, मी पण निघतो। दिप्या, सावकाश जावा रे दोघे। येते। कोणा येतो ग? बापू, मामनजी, माझं ना बाहेर एक काम आहे, मी जाऊन येते लगेच। हा रुपाली, कालच्या सारखा काही गोंधळ घालायचं मनात नाही ना? नाही, नक्की कामच आहे ना? हो मामनजी, असं का बोलताय तुम्ही? आणि आज अमोल त्याच्या बाबांबरोबर गेलाय ना, आणि मी कशाला काय गोंधळ घालेन? माझं खरंच काम आहे, येते मी लगेच। नाही तसं नाही, जेवणाच्या वेळेपर्यंत परत या म्हणजे झालं। हो बापू। मोना, विनायकराव, कालच्या सारखं काय गोंधळ घालून ठेवणार नाहीत ना? नाही, नाही घालायची, नका काळजी करू। चला आपला दौरा काढू, बागेत फेरफटका मारू एक। चला। हे रुपाली त्यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते असं नाही कळणार, तर मलाच पाहावं लागेल। ये ना रानी तू ये ना। जय साहेब। काय काय चिंचुके, काय गुणगुणतोय? अहो ते काय नाही, ते आपलं टाइमपास चाललेला, माफ करा बरं कसं। अरे कशाला मागतोय चिंचुके? कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये माणूस आहे ना आपल्यातली कला लपवून ठेवत असतो। अशी कधीतरी कुठेतरी बाहेर डोकावली तर फरक काय पडतोय? अयो, आज डॅशिंग इन्स्पेक्टर, ती पण कलेविषयी बोलतोय। साहेब काय पानकडे सांगा। अरे सांगा की। चिंचुके, आता अमोलच्या शाळेत जाऊन आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी अमोलची एंट्री देऊन आलोय। काय आता आम्हाला आहे ना कुणाच्या घाबरत नसतोय? नाही, तो खरंच कुणाच्या बापाला घाबरत नसतोय। तुला सांगतो चिंचुके, ते मॅडम आहेत ना एवढ्या तोंड भरून बोलत होत्या ना अमोल बद्दल, मला लईच भारी वाटत होतं। म्हणजे अमोलचा बाप असल्याचा आहे ना आज अभिमान वाटला रे। साहेब, आपल्या मुलाचं शाळेत कौतुक होतंय आणि त्यासाठी आपल्याला पालक म्हणून बोलवलं जातंय। किती मोठी गर्वाची गोष्ट आहे साहेब। अरे चिंचुके, ती गोष्ट आज जाणवली मला। मी ठरवले आता इथून पुढे अमोलला प्रत्येक बाबतीत फुल सपोर्ट करायचा, फुल सपोर्ट। खरंय साहेब। हा गायतोंडे, येस मॅडम। राहिलेली सगळी कामं लवकरात लवकर उरकून घेऊया काय? येस मॅडम, ॲब्सोल्युटली। बरं मॅडम, काल तुम्ही जसं म्हणला होतात तसं अमोलनी त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपलं नाव नोंदवलं का? हो हो, आवाज अर्जुन आणि स्वप्नील सर दोघही जण गेले त्याच्या शाळेत एंट्री करायला। अर्जुन सर गेले, खूपच चांगलं झालं। हो गायतोंडे, अहो अमोलच्या शाळेत त्याच्या बुद्धिमत्तेचं आणि एवढ्या लहान वयात असलेल्या समजूतदारपणाचं खूप कौतुक करतात। झालंच पाहिजे कौतुक, आपला अमोल आहेच हुशार। गायतोंडे, मला पण अमोलचा खूप अभिमान वाटतो। मॅडम, तुम्ही अशा आनंदी असलात ना की तुमचा कामातला उत्साही वाटतो। पण गायतोंडे, अजूनही काही गोष्टी बदलत नाहीये तो।
म्हणजे काय म्हणायचं मॅडम तुम्हाला? रुपाली ताई, अजूनही त्यांच्यातल्या काही गोष्टी बदलतच नाहीयेत. काय? नाहीतर काय चिंचुकी, त्या वहिनींचं अमोलबद्दलचं प्रेम माया सगळं ठीक आहे, पण आता वहिनी प्रयत्न काय करतात माहितीये का? माझ्यापासून आणि आप्पीपासून अमोलला तोडण्याचा प्रयत्न करतात. एकाच घरात राहून अशा गोष्टी करणं चुकीचं आहे बरं का. मला तर वहिनी घरातच नकोयत रे, पण अमोलच्या हट्टापुढे काय करता येत नाही. गायतोंड्यावर काल रुपाली ताईंनी अर्जुनच्या आणि माझ्या परस्पर अमोलला दिवसभर बाहेर फिरायला नेलं. व्हॉट? हो, काल माझी जरा चिडचिडही झाली. पण काय होतं ना, अमोलमुळे फार काही बोलताच येत नाही. पण हे जर का असंच चालत राहिलं ना, तर एक दिवस ना अर्जुन खरंच त्यांना बाहेर काढेल. मग काय स्वप्नील सरांचं आणि आमचं नातं खराब होईल, जे अमोललाही नाही आवडणार आहे. मॅडम, तुमची भीती अगदी साहजिकच आहे. आय कॅन अंडरस्टँड. आणि गायतोंडे, मी अर्जुनला अजून नाही अडवू शकत. तो कालच म्हणत होता मी त्यांना घराच्या बाहेर काढतो म्हणून. अहो पण साहेब, स्वप्नील दादा तुमचे भाऊच आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागेल ना. हाच विचार करून मी आजपर्यंत गप होतो, पण आता स्वप्नील दादामुळे शांत बसून चालणार नाही चिंचू. नाती जपायला आणि टिकवायला आयुष्य पडले अख्खं, पण त्यामुळे जर माझ्या पोराला त्रास होणार असेल ना, तर मी गप बसणार नाही म्हणजे नाही. म्हणजे काय करणार आहे साहेब तुम्ही? इथून पुढे जर वहिनी चुकल्या तर त्यांना थेट घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार, विषय संपतो. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. कुठे गेल्या या? आत्ता तरी इथे होत्या. रुपाली ते एवढ्या सहज सापडणार नाही. यांचं नक्की काहीतरी सुरू आहे. जाऊ दे, आता नाही सापडल्या, पण पुढे जाऊन कधीतरी सापडतीलच की. डॉक्टर, हॅलो डॉक्टर, आले का रिपोर्ट्स? हो, मगाशीच आले. मला सांगा ना, काय रिपोर्ट्स मध्ये? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काही नाहीये ना त्याच्यात? माझ्या अमोलला काही झालेलं नाहीये ना मॅडम? हो हो हो, शांत व्हा, शांत व्हा. पाणी घ्या पहिल्यांदा. डॉक्टर प्लीज सांगा ना, काय रिपोर्ट्स मध्ये? दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे आम्हाला टेस्टमधून असं निदर्शनास आलंय की अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. काय डॉक्टर, हे काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे आणि अमोलचा हा आजार सेकंड स्टेजला आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.